नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। तर आत्ता मी निघाले ठाण्याला टिपटॉप प्लाझामध्ये लोकमत सखींसाठी श्रावण सोहळा कार्यक्रम आयोजित केला आहे। तर तो अटेंड करण्यासाठी मी निघाले। माझ्यासोबत असणार आहेत माझी मैत्रीण, जी तुम्ही लोणावळ्याला पाहिली होती, सावंत वहिनी। तर त्या असणार आहेत माझ्यासोबत आणि मी असणार आहे। तर चला, हा कार्यक्रम फक्त आपल्या लोकमत सखीच्या ज्या मेंबर आहेत त्यांच्यासाठी आहे आणि मी लोकमत सखीची मेंबर आहे। मी कार्यक्रमाच्या ठिकाणी येऊन पोहोचलेली आहे। अजून आपल्या सखी आलेल्या नाही आहेत। मी मुद्दाम लवकर आले म्हणजे थोडं पुढे बसता येईल आणि आपल्या यूट्यूबसाठी व्यवस्थित क्लिअर असा व्हिडिओ घेता येईल या ह्याच्याने मी थोडं लवकर आले। कार्यक्रम 3:30चा आहे, पण मी 3 वाजताच आले आणि येत आहेत आपल्या हळूहळू सखी यायला सुरुवात झालेली आहे। इथे सर्व गिफ्ट आहेत आणि तिकडे सगळे टेक्निशियन। नाही नाही, तुम्ही हे करा, तुम्ही लावा ना तुमचं सामान। इथे स्पर्धा आहे ते बघा। तर इकडे तिखट पदार्थ आहे आणि इथे गोड पदार्थाचे इथे ठेवायचे आहेत। त्यांनी गोड पदार्थामध्ये भाग घेतलाय ते इथे असणार आहे आणि जे तिखट पदार्थ आहेत ते इथे असणार आहे। पाहू शकता आपल्या सख्या यायला सुरुवात झालेली आहे। इथे रजिस्ट्रेशन करतायत, पहिल्यांदा एंट्री करायची आणि मग इथे आतमध्ये जायचं आहे। त्यानंतर इथे कुपन आहेत, लकी ड्रॉ कुपन आहेत। मग एंट्री इथे पण लकी ड्रॉ कुपन आहे। हा इथे सेल्फी पॉइंट आहे। तर इथून ही अशी एंट्री आहे। आणि इथे आपल्याला जायचं आहे। इकडे स्टॉल लावले तिकडे आणि इकडे सगळे स्टॉल आहेत आणि हे आपले स्पर्धक आहेत। या माझ्या सखी मेंबर शैलजाताई आहेत। त्यांनी 3ही स्पर्धेमध्ये भाग घेतलाय। म्हणजे त्यांनी तिखट पदार्थ पण बनवून आणलाय, गोड पदार्थ पण बनवून आणलाय आणि त्या रॅम्प वॉकमध्ये पण पार्टिसिपेट करणार आहेत। काय बनवले तुम्ही? काय आहे? वांग्याची सँडविच। अच्छा, सँडविच। तुम्ही काय बनवलं ताई? हे मोरिंगा महाराजा। कसलं आहे? हे शेवग्याची शेंगाचा थालीपीठ। ओके, भारी। शेवग्याची शेंगा आणि हे पण पानं मस्त। रेसिपी आणले ना लिहून? हो 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 हो, फक्त हे बघा उडू म्हणजे उडायला नाही पाहिजे। 2 नंबर आहे। काय आहे ते? गोड पदार्थ। काय नाव? काय? खाजा सँडविच। खाजा सँडविच। खाजा समोसा। अच्छा, खाजा समोसा। चला, आपण नंतर बघूया सगळ्यांनी मांडल्यावर। तोपर्यंत आपली सीटला जाऊया। मस्त। आपली सरिता's किचनची सरिता आलेली आहे। एक मिनिट, हाय मिळेल का?
थँक्यू. तिची गडबड चालू आहे, तयारी करते. पाहू शकता गर्दी किती झालेली आहे. एवढ्या आपल्या सख्या आलेल्या आहेत हा कार्यक्रम बघायला. उत्साह शेवटपर्यंत असू दे. कृपा करून पुन्हा एकदा विनंती करतो, पाठीमध्ये ज्या सख्या उभ्या आहेत त्यांनी रजिस्ट्रेशन केलं असेल तर प्लीज बसून घ्या. जिथं आसनं रिकामी असतील तिथे. डायमंड प्रस्तुत लोकमत श्रावण सोहळा 2025 परंपरेचा साज, सौंदर्याची झळाळी आणि सृजनशीलतेचा उत्सव म्हणजेच श्रावण सोहळा 2025. खूप आवडता प्रवाह आणि फॉर्च्यून एनिमल व्हॉइस. जोरदार टाळ्या होते पुन्हा एकदा. सचिन आपण यावर्षी असा एक वेगळा छान धुमशान असा कार्यक्रम श्रावण सोहळ्याच्या निमित्तानं आपण आज सगळे इथे उपस्थित आहात. सर्व सखी उपस्थित आहेत आणि या सखी पार्टनर आहेत एव्हरेस्ट मसाला. जोरदार टाळ्या होण्यासाठी. फूड पार्टनर आहे पितांबरी रुचियाना. व्हेन्यू पार्टनर टिकटॉक प्लाझा. जोरदार टाळ्या. आणि स्वतःचा व्हेन्यू आहे. त्यानंतर आहे मी एक्सपर्ट पार्टनर रिसर्च आयु. नथ पार्टनर चंद्रकोर कन्या. याबद्दल मी थोडंसं सांगेन. चंद्रकोर त्याचे सर्व आहेत. बनसोड मॅम इथे उपस्थित आहेत. इथे आहेत उपस्थित. क्या बात आहे. आणि यांची एक स्वतःची एक वेगळी संस्कृती म्हणजे आपली संस्कृती जपणारा नदीचा खजिना म्हणजेच यांचा चंद्रकोर कन्या असं त्यांचे टॅग आहे. आणि खरंच त्यांची एक स्वतःची अशी आहे की तिकडे एक स्टॉल आहे बरं का चंद्रकोर कन्याचं. तिकडे स्वतःचं रजिस्ट्रेशन करा आणि ज्या लोकमतच्या सगळी 20% त्याच्यामध्ये तुम्हाला तिथे सहज मिळेल. आणि ज्या रजिस्ट्रेशन करतील त्यांच्यासाठी लकी ड्रॉ आहे 3 बरं का. शेवटी आपण काढणार आहोत. तर लक्षात ठेवा 3 लकी ड्रॉ या चंद्रकोर कन्याकडून आहेत. जोरदार टाळ्या मॅमसाठी. जोरदार टाळ्या. आयुर्मा हर्बल शॅम्पू. गिफ्ट पार्टनर महाराष्ट्र बाजारपेठ आणि आयुर्वेदिक ब्युटी पार्टनर गुजराती. जोरदार टाळ्या सर्वांसाठी. जोरदार टाळ्या. टाळ्या वाजल्या का? वाचलं पण नाही. माझ्या वेळेला टाळ्या पुढे बाजूला शिट्टी. हा मी येतो शिट्टीपर्यंत. तुम्हाला मिळणार पाहिजे. आणि मला तुमचा चेहरा कसा हवा? स्माइली चेहरा असायला हवा सगळ्यांचा. बरं चेहऱ्यावर दुःख नको, कर्ज नको. चेहऱ्यावर अजिबात कर्ज नको आहे. हे सगळं त्या तो एंट्रीचा दरवाजा सोडायचं, इकडे यायचं आणि सगळं सोडा. हा मंच पाठीमागे पाक कलेचं छान आरास केली ते आहे. आणि त्याच्या ज्या 2 परीक्षक आहेत तिथे उपस्थित आहेत. स्वतः अंजली राणी. जोरदार टाळ्या वाजवायच्यासाठी. जोरदार टाळ्या. उद्याला चालेल. उद्योजिका आहेत व्यवसायाला आणि खरंच प्रत्येक उद्योजिकात आहेत. त्यानंतर आहेत नम्रता शिंदे. जोरदार टाळ्या यांच्यासाठी. जोरदार टाळ्या. पालिकेमध्ये झळकणार बरं का. किती महिला एवढ्या आलेला आहे. आपण एकदा पटकन बघूया. आदेश सर येतीलच. मी त्याची तुम्हाला घेईनच गाईड कधी येत आहे. वर्धक आणि दिवसात होणार आहे. तत्पूर्वी इकडे सर्व तिखट पदार्थ आहेत. आपल्या सगळ्यांची आवडती प्रसिद्ध अशी सरिता किचनच्या सरिता परममॅन. जोरदार टाळ्या. जोरदार टाळ्या. आपला एक छानसा लाईव्ह शो
आता मी जास्त आतमध्ये जात नाही आहे म्हणूनच दाखवते. इतक्या सख्यानी हे एरवस सगळे हे डिश बनवून आणलेले आहेत. खूप आहेत. हे सर्व तिखट पदार्थ आहेत आणि इकडे सर्व गोड पदार्थ आहेत. हे सर्व गोड पदार्थ आहेत. त्यानंतर इथे आहे हे सर्व यांचं हे कोणाला घ्यायचं असेल तर इथे कॉन्टॅक्ट करू शकता. हे काय आहेत? हे काय आहेत? लोणचे आहेत. आंब्याचं आहे? आंब्याचं आणायचं ना. चला चला आता आपली सरिता आता आलेली आहे. जेव्हा लहान होते मी मूळची सांगोला पंढरपूरची आणि आमच्याकडे श्रावण महिना आला असायचं पण आजकाल हे सगळं नाहीये. पण मला खरं तर लोकमत सखीचे आभार मानायचे की पुन्हा एकदा हे सुरू झालंय. सगळ्याजण पुन्हा एकत्र येतात. सगळ्याजणी छान नटून चान्स पाहिजेच असतो की. आणि आता तर काय सारखे इव्हेंट्सच आहेत. मस्त नटायचं नथी घालायचं मिरवायचं आणि त्यांनी मगाशी म्हटल्याप्रमाणे फोन स्विच ऑफ करायचं. नवऱ्याला म्हणायचं थोडा वेळ जा आणि मस्त एन्जॉय करायचा. आपलं जे स्त्रीत्व आहे ना ते जगायचं आणि फुलटून धमाल करायची. कारण श्रावण संपला हे इव्हेंट्स नंतर संपले. आपलं रोजचं आयुष्य चालू झालं की आहेच की सगळं. त्यामुळे स्वतःला सगळेजण इतका छान वेळ देतात. सेल्फ लव्ह म्हणतो ना आपण ते हेच की मला जे करायचं ते मी करणार आणि त्याची संधी लोकमतने उपलब्ध करून दिली. त्यासाठी खरंच लोकमतचे खूप खूप मनापासून आभार करते. आता आपण सुरुवातच करूया. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा सरिता मॅमसाठी जोरदार टाळ्या. भाग्य आहे आणि खरंच गौरवास्पद गोष्ट आहे की तुम्ही अशा जलजीवातून जन्मलाय आणि खरंच माऊली धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. चला सुरू करतोय. काही प्रश्न असेल तर मॅमना विचारा. सहज जास्त फापड बसत नकोय. शॉर्ट मध्ये ओके. साधे प्रश्न असतील आपण करेक्ट करू. मॅम बरं तुमची एक रेडी बरं खासियत तुमची स्पेशली खासियत कोणती सरिता किचनची खासियत स्पेशली जी जास्त तुमची प्रचलित आहे? सरिताज किचनची खासियत म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की आपलं वाक्यच आहे. बऱ्याच जणांचं पाठ असेल. सरिताज किचन म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपीज जर तुम्ही पहिल्या प्रयत्नात करायला शिकता. आणि आपल्या चॅनलची किंवा माझी खासियत म्हणजे बिर्याणी. मी बऱ्याच मध्ये सांगते की डोळे झाकून सुद्धा करता येते. सुरुवात करूया आपण. आता तुझा पदार्थ आहे त्याच्याविषयी सांगितलं त्यामध्ये आपण जाऊ. येस तर आज आपण 3 पदार्थ करणार आहोत. म्हणजे आपण प्रयत्न करूया 3 पदार्थ करण्याचा. एक आहे गोड पदार्थ छान असे पटकन 15 मिनिटात होणारे नारळाचे लाडू जे 15 मिनिटात होतं आणि छान होतं. आता राखी पौर्णिमा येते नारळाचे पदार्थ होतील. दुसरं आहे तुमच्या मुलांसाठी किंवा तुमच्या नातवंडांसाठी किंवा नवऱ्याला खुश करण्यासाठी छान राजमा टाकोस करतोय. आणि तिसरा पदार्थ आपण प्रसादाचा करतोय. श्रावण महिना आहे की नाही फुलिहारा ज्याला चित्रांना असंही म्हणतात. तर मी आधी गोडापासून सुरुवात करूया. गणपती बाप्पा. तर कढई गरम करायला ठेवली. आता इथं आपण हे जरा इंडक्शन ठीक आहे चालतंय. मला इंडक्शनची फारशी सवय नाही आहे. तुम्ही चॅनल बघत आणि हो बऱ्याच जणांनी मला ओळखलं असेल. नसेल ओळखलं तर सांगते युट्यूबवर सर्च करा सरिताज किचन. तुम्हाला सगळा बायोडेटा समजेल. थँक्यू. आता इथे कढई तापत ठेवली आहे. त्यामध्ये आपल्याला घ्यायचंय 1 कप डेसिकेटेड कोकोनट. त्यामध्येच घालूया अर्धा कप दूध आणि थोडंसं केशराचं दूध 2 चमचे मी घेतलंय हे घालायचं. आता याला चांगलं मिक्स करूया. आपण थोडंसं टेम्परेचर वाढवूया. आता आपल्याला काय करायचंय 1-2 मिनिटं याला मिसळायचं. रंग मस्त आलाय ना. इथं आपण एव्हरेस्ट केशर वापरलंय. चला बोला रंग मस्त आलाय ना बोला. आता यामध्ये हे बघा दूध मिसळलं की नाही यामध्ये जाईल साखर. बस एवढंच सामान टाकणार आहे. बस सिंपल बोला ना.
घरी जाऊन करा पटकन करा. इतकं सोपं आहे की घरी जाऊन सुद्धा कराल. इतकं इथं तर मला माहिती आहे याच्यानंतर तुम्ही मस्त नाचणार आहे कारण तुमच्या सगळ्यांचे लाडके भाऊजी येणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं मॅम हे जेव्हा पदार्थ करतात काही सगळ्यात करत पण असतील काही अजून काहीतरी टाकत असेल आतमध्ये तर असं मला वाटतं का याच्यात अजून काही टाकलं तर एक मिनिट थांबा मी येतो सगळ्या नको असं हा बरं का उभे राहा मॅम हे म्हणतात ड्रायफ्रुट्स टाकूया का आतमध्ये येस टाकायचं पण ते शेवटी टाकणार हो टाकणार अजून काय? केशर अहो टाकलं की टाकलं नाही मग टाकलं की केशर बघा काही बाया अजून जागरूक नाहीये हा करेक्ट झोपले झोपले फोन बंद करा नवऱ्यांचे फोन येत असतील अजून वेलची आणि जायफळ ते पण टाकणार येस वेलची जायफळ घालता येईल मी काढून ठेवली आहे पण तुम्हालाही माहिती आहे आपल्या टिप्स असतात वेलची कधीही उशिरा घालायची बरोबर आजी लक्षात ठेवा तुम्ही त्याच्यात अजून एक साहित्य जाऊ शकतं मला कोणाकडून अजून आलेलं नाहीये. एक मिनिट मी विचारतो पाठीमागे कोण आहे आता मी ऑटो करून कसा येणार हा बोला काय खवा ना हो खवा घालता येईल पण त्याने क्विक नाही होणार हे लाडू क्विक करायचं असेल तर खव्याला खूप छान पर्याय इकडे हा काय कंटेन्स मिल्क असं बोलतायत त्या हो साखरेच्या ऐवजी कंडेन्स मिल्क चालेल ना? मग त्याच्यामध्ये ना तुम्हाला दूध पण थोडं कमी घालावं लागेल. हा अजून इकडे बोला ते सांगितलं ना मिल्क पावडर कंटेन्स मिल्क पावडर घालले का येस मिल्क मी घालणार आहे. आता इथं माझी टीप आहे सगळ्यांना माहिती आहे मला ना असे उपदेश द्यायची खूप सवय तर मिल्क पावडर शेवटी घालायची म्हणजे ती चिकट होते. बरं यांनी वेगळं सांगितलं ना शिजवलेला बटाटा किसून मी एकदा ट्राय करून बघेन उकडलेला बटाटा ट्राय करा ना ट्राय करा. आता बघा हे बरंच आपलं ड्राय झालेलं आहे हे बघा इतकं कोरडं झालं बघा असे इतकं ओलं होतं की नाही. आता या स्टेजला यामध्ये घालायची वेलची पावडर अगदी थोडीशी तशी तर नारळासोबत वेलची पावडर नाही घातली तरी चालते त्याचा स्वतःचा पण स्वाद चांगला असतो. आणि घालूया 2 चमचे मिल्क पावडर याला आता घ्यायचंय मिसळून हे बघा आता हे चांगलं घट्ट व्हायला लागलंय आपण गॅस किंवा इंडक्शन बंद करूया. साखरेऐवजी गुळ टाकलं तर हा प्रश्न चालू शकेल पण थोडंसं जास्त परतावं लागेल कारण मूळ थोडासा शिजायला लागेल ना जास्त मेहनत करावी लागेल तुम्हाला साखर बनते ना हे बघा हे आता घट्ट झालंय हे पूर्ण गार झालं ना अजून आपण थोडंसं एक परतून घेऊयात बरं का याला कारण मला हे थोडं अजून ओलसर वाटतंय. याच्या वड्या सुद्धा होऊ शकतात का हो याच्या वड्याही करता येतील. लाडू कसे असे पटापट आता वळता येतील ना वडी सेट व्हायला इथे वेळ लागेल म्हणून आपण लाडू करायचं. तर बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला आता उचललेल्या आहेत बरोबर ना करेक्ट. आता दोघींचं काय त्याच्यामध्ये गुलकंद नसलं टाकत होतं का हो चालेल तुम्ही गुलकंदाचं स्टफिंग पण करू शकता याच्यात. किंचितसं मीठ म्हणताय किंचितसं मीठ हो चालेल मीठ पण घालता येईल. बेसन मीठ सुद्धा म्हणतायत त्या काही काय कोण आहे तरी चालेल बरं का पण ते संपूर्ण असं छान तुपावर भाजून घ्या आणि मग घाला. आपल्या बायकांकडे सगळे सोल्युशन्स असतात ना खूप गोष्टी सांगितल्या आतमध्ये टाकू शकतो आपण लक्षात ठेवा. तुमचे काही इतर प्रश्न असतील ना तरी पण विचारा त्याच्यावर सोल्युशन मिळत आहे. पाठीमागे तोपर्यंत मॅम बनवतच आहे पुढं रवा 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 पाहू काय लोक रे देवा रवा रवा हो रवा नारळाचे लाडू करतोच की आपण टाका टोपली भर अजून काय एखादा वेगळा प्रश्न आता खूप झालं त्याच्यामध्ये नारळाचं सोडून अजून काहीतरी प्रश्न विचारू शकतो. एखादा काही वेगळा प्रश्न बोला ना माहिती आहे एक माहिती मिळेल का मला प्लीज. आता याला आपण गार करायचंय बरं का त्याच्याशिवाय लाडू आपल्याला बांधताच येणार नाही. करेक्ट. येस तर आपण दुसरं काहीतरी करूयात का येस
होय प्लीज. बरं माईक प्रश्न आहे का तुमचा कुठला? याच्यावर नाहीये ना, वेगळा प्रश्न आहे. हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो आज्ञा. बरं मॅम एक प्रश्न विचारतात पुन्हा. काय का पीठ 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 अच्छा पीठ म्हणतात. पीठ काही भाजी करायची का काय? घाला तुम्ही सगळे घाला. बोला ना. ते आपलं खोबरं असतं ती सगळ्यांकडेच साधं खोबरं, साधं खोबरं. नक्की चालेल, पण त्याला जास्त परतावं लागेल. त्यातलं मॉइश्चर घालवायचं ना आपल्याला. आणि ते तसे ना खोबऱ्याचे लाडू सुद्धा खूप गुळ घालून केलेले लाडू सुद्धा खूप मस्त लागतात. इव्हन वड्या सुद्धा. बरं दुसरी रेसिपी आहे त्याचं थोडंसं सांगतो. आता दुसरी आपण प्रसादाची रेसिपी करतोय, फुलीहारा, ज्याला ही खरं तर एक कर्नाटकी रेसिपी. चित्रांना आपण आपल्या भाषेत आता तुम्हाला समजायचं तर आपण लेमन राईस म्हणू शकतो. करायला एकदम सोपी आहे बरं का. काही नाही, फक्त आपण फोडणीचा भात करतो ना तशीच फोडणी द्यायची आहे, पण फोडणी वेगळी आहे. ती स्वतःच आहे. वेगळ्या एखादीचा प्रश्न, एक सखीचा वेगळा प्रश्न असेल, जी गडबड होत असेल रेसिपी बनवताना. या रेसिपीज व्यतिरिक्त तुम्हाला इतर काही चॅलेंज असेल तर बिंदास विचारा. मला आन्सर माहिती आहे. पाठीमागून मला अशी एक आली आहे कानावरती, पाठीमागे आम्हाला विचारतच नाही आणि आलो की कोणी उभा पण राहत नाही. पाठीमागे आम्हाला कोणी विचारत नाही असं बऱ्याच वेळेला येतं माझ्या कानावरती. हो पाठीमागे. मग बोला घ्या बाई. शाळेत असताना आपल्याला पाठीमागे बसायचं आणि आता आपल्याला पुढे बसायचं. मी आता पाठीमागून सुरुवात करणार आहे. कोणी हात वरती करतंय? एखादा प्रश्न पाककलेविषयी मी सुरुवात करते बरं का. करा करा. 2-3 चमचे तेल घेतलंय, त्यात मोहरी घालायची. मोहरी तळतळू द्या. मग जाईल हिरवी मिरची, लाल सुकी मिरची, कढीलिंब म्हणजे कढीपत्ता, आपण घालूया हिंग, आणि ही फोडणी जळू नये म्हणून थोडी कोथिंबीर घालायची. मी बंद केला इंडक्शन म्हणजे मग फोडणी करपणार नाही. शेंगदाणे आणि काजू. बरं हे जे बनवत आहे पदार्थ तो आपला एव्हरेस्ट इझी शेफच्या माध्यमातून आहे ना? येस. आणि अजून एक सांगू का, एव्हरेस्ट इझी शेफनी आपली कामं इतकी छान केली. आता बघा श्रावणाचे दिवस आहेत, आपल्याला असे सारखं सारखं काही ना काहीतरी कामं करायला बाहेर जावंच लागणार. आपला काय म्हणतो ना, आपला मी टाइम किंवा आपला सेल्फ लव्ह जे काही आवडतं ना ते करायला. मग अशा वेळी स्वयंपाक करा, हे सगळं करा. मग त्यामध्ये ना एव्हरेस्टचं जे स्पाइस मिक्स आहे ते आपल्याला नक्कीच मदत करतं. ज्यामध्ये काही नाही, सगळं तर असतंच, फक्त छान मिक्स करायचं. घरच्यांना म्हणायचं खा आता मी निघाले. आणि खरंच आवर्जून या हा. एव्हरेस्ट इझी शेफ हे सगळ्याच गोष्टी इन्ग्रेडियंट्स त्याच्यामध्ये आहेत. आणि एकदा पहा, एकदा बनवून बघा. एक वेगळा खमंग टेस्ट आहे, स्पायसी टेस्ट आहे. आणि अजून कोणाला सखीला प्रश्न विचारायचा या व्यतिरिक्त तर विचारू शकता. माहिती देतो तुम्हाला. आहे पाठीमागे गोल सखी जो एखादा प्रश्न विचारू शकतात. आहे कोणी? शेंगदाणे काजू वगैरे छान कुरकुरीत भाजायचं बरं. कुणाला प्रश्न नाही, तसा प्रश्न नाही पडणार तुम्हाला, कारण सगळ्या तुम्ही सख्या आहात या संसारामध्ये आणि प्रत्येक पदार्थ बनवण्यात माहिर आहे, बरोबर ना? कारण आज आपल्या महाराष्ट्रामध्ये 99.99% महिला ज्या सख्या आहेत त्या सगळ्या छान आणि खमंग जेवण बनवतात, बरोबर ना? जोरदार टाळ्या स्वतःसाठी, जोरदार टाळ्या. खूप छान. सगळ्या सुगरणी आहेत इथे उपस्थित. मी तर म्हणते कितीतरी अशा असतील की ज्या माझ्यापेक्षा खूप उत्तम स्वयंपाक करतात. एकदम करेक्ट, ऍब्सोल्युटली बरोबर बोललात तुम्ही. अशा बऱ्याच आहेत तिथे सगळ्या. त्यांना आता बोलतो जा आणि करा पटकन उठतील. त्यामध्ये आपण घालूया हळद. बघा हळद, हळद लक्षात ठेवा. प्रश्न कोणालाच नाही ना. तुमच्यापैकी कोणाकोणाला बरं स्वयंपाक करताना नाचायची सवय? हात वरती घ्या, हात वरती घ्या. म्हणजे तुम्ही नक्कीच उत्तम स्वयंपाक करत असाल. ओरडा ओरडा. मला ना खूप आवडतं स्वयंपाक करताना नाचायला. पण आता झालंय असं की शूट चालू असतं समोर आणि मग नाचतच येत नाही. प्रश्न कोणाचा? तुमचा प्रश्न आहे? एक प्रश्न आहे यांचा. हॅलो हॅलो. तेजपत्ता टाकला तर चालेल का त्याच्यामध्ये? अजून काय सगळं फुलिहारामध्ये? हो चालेल की. आपल्याला जसे फ्लेवर्स आवडतात ना त्याला तसं वळवायचं.
काही हरकत नाही, एकदा करून बघा, नाही आवडलं तर परत नका करू. मी हॅलो यात मी मीठ घालते हा भाता इथं. हा याच्यामध्ये आपण शिजवलेला भात घातलाय, जसा फोडणीचा भात करतो तसा, आणि वरून थोडस मीठ घालते, कारण भात शिजताना मी मीठ घातलं नव्हतं. एक सांगायचं म्हणजे आपल्या ज्या 2 स्पर्धा आहेत दोन ज्या स्पर्धा आहेत त्या म्हणजे फॉर्च्यून किचन क्वीन आणि आपली एव्हरेस्ट सुगरण सखी, याचे जे इथे परीक्षक होते त्यांनी पाठीमागे जाऊन परीक्षण करायला सुरुवात केलेली आहे. कोणीही पाठीमागे जायचं नाही. परीक्षण सुरू झालंय आणि या परीक्षणांमधून आपण 3 काढतोय जे विनर असतील पहिला, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे. काउन्सिलेशन असलं तर आपण पुढच्या वेळेला आपण अनाउन्समेंट करू, पण परीक्षण सुरू झालेलं आहे बरं का. त्यामुळे कुणीही पाठीमागे जायचं नाही जिथं परीक्षण सुरू आहे. धन्यवाद. मी पण जाणार आहे हे झाल्यावर. येस ऑफकोर्स. मला आयतं खायला आवडतं. मला काय सगळ्यांनाच आयतं खायला आवडतं, पण मिळत नाही. प्रश्न या पदार्थांच्या व्यतिरिक्त प्रश्न मला वेगळा मांडायचा आहे. ओके, नशीब कोणतरी उभ्या आहे. या बरं थांबा एक मिनिट. बरं, आता आपण लेमन राईस करतोय ना, आता यामध्ये आपल्याला सगळ्यात शेवटी काय घालायचंय? लिंबाचा रस. लिंबाचा रस थोडं, आता इथं काही नाहीये म्हणून मी हाताने हे करून लिंबाच्या बिया वेगळ्या करतेय. बरं, एक प्रश्न आहे मॅम, बोला. उभ्या राहा. म्हणून वरून घालायचं कधी लिंबू गरम केलं की कडू होतो. त्याच्यात जर गुलकंद कधी वापरायचा असेल सारणामध्ये तर काय प्रमाण घ्यावं किंवा कसं चिकट नाही होणार? गुलकंद जर घेताय तर बऱ्यापैकी शेवटी घाला. शक्यतो असे पदार्थ खूप गरम करून खाऊ नयेत. त्यामुळे मला वाटतं तुम्ही सारण तयार झाल्यानंतर गुलकंद मिसळा, एकदा थोडंसं चाखून बघा की तुम्हाला कसा फ्लेवर हवाय आणि मग त्याप्रमाणे थोडा थोडा तुम्ही वाढवून घ्या. आणि गुलकंद घातल्यानंतर जर तुम्ही सारण थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवलं तर त्याचा चिकटपणा खूप राहणार नाही. येस, अजून एक प्रश्न. तरी साधारण तुमचं असं 2 वाट्या सारण असेल तर 2 चमचे गुलकंद मला वाटतं पुरेसा होईल, कारण खूप स्ट्रॉंग असतो ना फ्लेवर त्याचा. बोला. तर आम्ही या पदार्थ नेहमी करतो, पण आम्ही लिंबू भात बोलतो. लिंबू भात म्हणतात या. करेक्ट. हो, त्याला आपण मी म्हटले मगाशी की लेमन राईस. लेमन राईस. हा, खरं ना, इंग्लिशमध्ये बोलूया. खरं तर हा एक तुम्ही बालाजीला गेलात तर तिरुपती बालाजीला तिथे तुम्हाला जो प्रसाद मिळतो तो हाच असतो. अगदी त्याचंच हे क्विक वर्जन आहे. त्याच्यामध्ये चिंचेचा गोळा आणि काही मसाले जसं की काळी मिरी, जिरं आणि लवंग हे कुटून त्या चिंचेच्या गोळ्यात शिजवतात आणि भात सेम अशीच फोडणी असते आणि तो मसाला त्याच्यामध्ये टाकून त्यांना एक वाफ काढतात. तसं केलं तरी पण तुम्हाला चालणार आहे. मला वेगळा प्रश्न हवाय. यांच्या हे पदार्थांविषयी आपण येतोय. बोला. तुम्ही ते घाण्यासाठी तेल वापरता घरामध्ये, ते तुम्ही स्वतः तयार करता का? हो, म्हणजे मी स्वतः अशी उभी नाही राहत असं पण येस. पण ते घरगुती करतात त्या घरगुती जे वापरतात घाण्यात. कोण आहे तिकडे? मॅम, अच्छा, मी कसं द्यायला गेले बसायला प्लीज पास करा. आणि आपला पुलिहारा तयार झाला. वा, याचा पण रंग छान दिसतोय ना. हा, खूप सुंदर. एक प्रश्न आहे, बोला. पुलिहारामध्ये शक्यतो आपण चिंचेचा गोळा वापरला तर येस, मी आता तेच सांगितलं. चिंचेचा गोळा वापरला तर त्याला लिंबाची नंतर थोडीशी कडवट चव येते. परत ओके, मग तुम्ही अगदी याच पद्धतीने चिंचेचा गोळ पण घालू शकता. मग तुम्ही तो फोडणीमध्ये घाला म्हणजे त्याचा फ्लेवर छान होईल. कच्चं लागणार नाही. थोडीशी चिंच शिजवली तरी चालते, पण लिंबू आपण शेवटी घालतो, कारण लिंबू शिजवला तर त्याला कडवट चव येते. म्हणून लिंबू शेवटी घालायचा. पण तुम्ही कोळ घालून करताय तर सगळे जिन्नस भाजले की कोळ घालून अर्धा मिनिट परताने मग भात घाला. थँक्यू सो मच. सर्वांना कळलं कसं छान. रेडी झालेलं आहे. काढून घेऊया. म्हणजे आपलं हे लेमन राईस परफेक्ट झालं एकदम. येस, क्या बात. आणि आता आपल्याला ते लाडू वळायचे. बघूयात हे गार झालंय का. आपण लाडू शेवटी बनवूयात का? बरं. थोडंसं गरम आहे अजून. आता तिसरी आपण रेसिपी करतो. आपण एक छान तुमच्या मुलांसाठी टिफिन रेसिपी करूया. आता सगळ्यांनीच बघा इंद्रमणी, सगळ्यांनी बघा, मुलांसाठी खास आवडीचं राजमा टाकोस करूया. नवऱ्याला पण देऊ शकता. कधी कधी नवऱ्याचे पण लाड करायचे. मुलांनाही नवऱ्याला देऊ शकता. नवऱ्याला चालेल का? नक्कीच चालेल. हा, मग चालेल ना. आता एकदम मऊ थोडी असतं, मऊ भातासारखं. आता यामध्ये मी थोडंसं तेल घेतेय
फॉर्च्यून तेल बघा प्लीज, सगळ्यांनी बघा, मुलांसाठी खास आहे त्यामुळे जास्त लक्ष केंद्रित करून बघा प्लीज. आणि याला गरम करून घ्यायचंय आणि याच्यासाठी आपल्याला फार काही लागत नाही बरं का. तुम्हाला फक्त राजमा, अगदी तुम्हाला टिफिनला द्यायचंय तर तुम्ही राजमा रात्रीच उकडून घ्या, बटाटे उकडून घ्या, बाकी सगळं तर काही पटापट तयारच होतं. ओके, आता यामध्ये आपण घालूया बारीक चिरलेला लसूण. तेल चांगलं तापवून द्यायचं, लसूण घालायचा, याला परतूया. इथं मी कांदा वापरत नाहीये, पण तुम्हाला कांदा घालायचा आहे तरी पण चालेल बरं का, छान होतो कांदा घालून सुद्धा. आता इथं मी मुलांसाठी करायचंय म्हणून छान रंगीबेरंगी शिमला मिरची बारीक चिरून घेतलीये. तुम्ही फक्त हिरवी वापरली तरी पण चालेल. मुलांना करताना रंगीबेरंगी वापरा, नवऱ्यासाठी करता तर फक्त हिरवी वापरा. हे ठेवाच, हे लक्षात ठेवा. नवऱ्याला जरा असंच ठेवायचं. हा बरोबर, तुमच्या मताने सहमत आहे. तुम्ही सहमत आहे? आता मोठ्या आचेवरच परतायचं, म्हणजे तो क्रंच जो मुलांना चायनीज मध्ये असतो ना, जो लागतो तो तसाच राहणार. वा, बरं एक प्रश्न आहे मॅमचा, बोला, वेगळा प्रश्न आहे. मॅडम तुम्ही तिन्ही रेसिपी खूप छान दाखवताय, पण आता श्रावण महिने म्हटलं थोडं नारळी भात किंवा प्रसादाचा शिरा वगैरे दाखवला असतात तर जमल्यास. हो बरं, आपण पुढच्या श्रावण सोहळ्यात करूया. प्रसादाचा शिरा बघायचा तर डेफिनेटली तुम्ही सरिताज किचनला व्हिजिट करू शकता. त्याच्यावर अगदी सविस्तर कृती सांगितलेली आहे. तर हे बघा, आता याच्यामध्ये मी हे घातलं. आता यामध्ये घालूया अर्धी वाटी उकडलेला मॅश केलेला राजमा, जो मीठ न घालता उकडलाय. येस, अर्धी वाटी उकडून घेतलेला बटाटा घातलाय. आता यामध्ये आपल्याला मुलांना आवडतील म्हणून सॉस घालायचं. तर इथं मी घालतीये 1 चमचा शेजवान सॉस आणि फक्त ते तिखटपणा बॅलन्स होण्यासाठी आपण घालतोय 1 चमचा टोमॅटो सॉस. टोफूचा पूर्ण व्हिडिओ मी लाईव्ह आले होते, तर आपला लाईव्ह व्हिडिओ आपल्या चॅनलवर जाऊन पाहू शकता. सर्वात पहिले आपण जी नारळाच्या लाडवाची रेसिपी पाहिली तर ते गरम होतं म्हणून वळून नव्हते घेतले. इथं मी डेसिकेटेड कोकोनट घेतलाय, त्याच्यामध्ये हे घोळवून घ्यायचे. आणि इकडे मी थोडेसे पिस्ते घेतलेले, जे किसून घेतले. यांना खरं तर तुम्ही पाहिजे तर याच्यावर ड्रायफ्रूटची पावडर मध्ये सुद्धा घोळवू शकता बरं का. आणि हा मस्त पौर्णिमेला जास्त इम्प्रेस करायचंय भावाला, थोडस गिफ्ट मोठं मिळवायचं आहे, तर असं छान पिस्ता टाकून डेकोरेट करायचं. सिल्वर वर्क लावलं तरी चालेल. मी पण हेच बोलणार होतो, म्हटलं इम्प्रेस करणारी भावाला, बंधूला काहीतरी वेगळं, बरोबर ना. कोणतरी म्हणते मनातून की फेका एखादा लावली पडेल. दादा म्हणतील का पुरुषांच्या मुळावर उठलीये, एकदा नवऱ्याला असं म्हणा, एकदा भावाकडनं गिफ्ट काढा. तुम्हाला पाहिजे तर पूर्ण पांढरे पण करता येतील, मग त्याच्यासाठी केशर न वापरता करू शकता. मदत हवे का मदत? लाडू बनवायला मदत नको, मी पाठवेल तिकडे. हे बघा, अजून काय काय लावता येईल बरं, कोणाला काही आयडिया आहे? कारण कधी कधी आपल्याला अशा कुणीतरी रॅन्डमली सांगितलेल्या आयडियाज पण खूप छान काम करतात. काजूची पावडर लावता येईल, बदामाची किंवा काजू बदाम दिसतो ना पण ते पण लावता येईल आपल्याला. थोडं साईडला आहे ना. हा कसं म्हणतोय त्या एवढ्या प्रमाणात 8-9 लाडू तयार होतात छोटे छोटे. सगळे रेडी ना? 1 to 20. ओके, ज्या आले नव्हत्या इथे उपस्थित नव्हते त्या आले का? आल्या? कुठे होते त्या? बरं झोपले आले. चला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. एक वेगळा स्वादही या पूर्ण मंचावर, पूर्ण या आपल्या
बँक्वेट मध्ये या टिपटॉप प्लाझाच्या बँक्वेट मध्ये बसलेला आहे, बरोबर ना? वेगळा स्वाद. सुरुवात पण गोडाने झाली, शेवट पण गोडानेच होतं. क्या बात, क्या बात. हीच त्याच्याकडे बघून होते. आपल्याला स्वप्न कौतुक करायची सवय असते. आणि असावं आपण बऱ्याच ठिकाणी अख्ख्या महाराष्ट्रावर आपण याची पोचपावती दिली आहे प्रत्येक पदार्थांची, त्यामुळे आपल्याला स्वतःला सेल्फ कॉन्फिडन्स असतो, बरोबर ना? तर त्याच्यामुळे वेगळी धमाल येते. आणि मॅम खरंच तुम्हाला शुभेच्छा. पुढील भविष्यात वेगवेगळ्या अजून पाककृती आणि तयार करा, जेणेकरून आमच्या सगळ्या सगळ्यांना महाराष्ट्रातल्या बघायला मिळतील आणि त्या करायलाही मिळतील सहज सोप्या अशा. आता माझ्याकडनं मी काही टिप्स सांगते बरं का. टिप्स ऐका. माझ्याकडच्या टिप्स अशा आहेत की बऱ्याच जणांना बघा पनीर आपण आणतो. पनीर की आपण महाराष्ट्रीयन पदार्थ नाहीये, कधीतरी सांगतो, मग कधीतरी ते उरतं, मग ते टिकवायचं कसं. तर पनीर आणलं मार्केटमधून, उरलेलं पनीर काचेच्या भांड्यात ठेवायचं, पनीर बुडेल असं पाणी घालायचं, फ्रीजमध्ये ठेवायचं. 8 दिवस त्याला पिवळा थर येणार नाही किंवा वास पण येणार नाही, कारण पाणी त्याला प्रोटेक्ट करतं आणि त्यामुळे ते खराब होत नाही. इव्हन तुम्ही ओलं खोबरं आहे त्याच्यासाठी सुद्धा हे करू शकता. अजून काही टिप्स हव्या तुम्हाला? काही अडचणी येत असतील तर फोनवरून टिप्स सांगू नका नवऱ्यांना प्लीज. कोण सांगते फोनवरती? चला ओके छान. आणि हे घ्या. रेडी? 1 मिनिट मी फक्त हात स्वच्छ करते. येस, छान तयार झाले हे तिन्ही रेसिपीज. लाडूचा स्वाद वेगळा येतोय बरं का, खूप सुंदर. आणि ते तुपातले तर काही प्रश्नच नाही. आपण सगळं छान एकदा मांडूयात, म्हणजे तुम्ही डोळ्यांनी सुद्धा त्याचा आस्वाद घ्याल. डोळ्यांनाच आस्वाद घ्या. तिथे येऊ का? नाही, म्हणजे मी इकडे पाठवेन, ते त्यांनी दिलं पाहिजे तुमच्यापर्यंत. हा डोळ्याचा आस्वाद घ्यायचंय, चाखायचं कोणीच नाहीये. सगळं कसं रंगीबेरंगी झालं ना. रंगीबेरंगी. येस नक्की. सगळ्यात तुटून पडवते. बरेच जण मला म्हणतात ना ताई, असं वाटतं की आम्ही तुमच्या शेजारी असायला पाहिजे. आपण ठेवू नंतर त्याचा स्वाद तुम्ही स्वतःहून घ्या असेल ते. ओके, तर आपल्याला सेगमेंट पुढे न्यायचंय. आपल्या सर्वांचे लाडके माहिती असेल तुम्हाला आदेश भाऊजी येणार आहेत. आदेश सर इथे उपस्थित राहणार आहेत. गौराई महाराष्ट्राची एक वेगळा सेगमेंट तुमच्यासमोर सादर होणार आहे, त्यामुळे वेळ आपल्याकडे फार कमी असतोय. तर त्यामुळे खरंच बघा एकदा छान. कॅमेरा जरा झूम करून दाखवलं तर खूप सुंदर होईल. छान. आणि या तिन्ही रेसिपीज करा घरी, आवर्जून करा, खूप इझी आहेत. शॉर्ट अँड स्वीट. क्या बात आहे. डोळ्याने चव घ्या जरा. क्या बात. पाठवूया आपण आता खरंच खूप छान सेशन मॅम या प्लीज. सरिता मॅम जोरदार टाळ्या होता, जोरदार टाळ्या. आणि खरंच या हक्काच्या व्यासपीठावरती तुम्ही आलात. लोकमत सखी म्हणजे हा व्यासपीठ आहे, सगळ्या सखींसाठी हक्काचं व्यासपीठ आहे. आणि खरंच तुम्ही छान पद्धतीनं सादरीकरण केलं लाईव्ह शो मध्ये. कशा पद्धतीनं क्विक मध्ये आपण रेसिपी बनवू शकतो, जेणेकरून आमच्या सखींना त्या घरी जाऊन बनवता येतील. आणि सगळ्यात खास म्हणजे लहान मुलांसाठी एक वेगळी रेसिपी तुम्ही दाखवली, जेणेकरून त्या महिला आपल्यासाठी सगळ्या बनवू शकतात. मी पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक या लोकमत सखीच्या या मंचावरती पुन्हा एकदा आभार मानतो. जोरदार टाळ्या. आणि आपण लोकमत सखीचा एक वेगळा फायदा आहे, आपण प्रत्येक मान्यवरचा आपण इथे आभार मानतो, त्यांचं स्वागत करतो आणि त्यांचं कौतुक म्हणून त्यांना गौरवण्यासाठी मी विनंती करतो आपले फॉर्च्यून एडिबल ऑइल्सचे श्रीकांत पाटणकर सर. जोरदार छानसे गिफ्ट हॅम्पर. जोरदार टाळ्या. तिथे सांभाळले सर. त्यानंतर श्री गौरव गोंधळी सर, एरिया सेल्स मॅनेजर, एव्हरेस्ट मसाले उपस्थित. प्लीज मंचावरती जोरदार टाळ्या यांच्यासाठी. यांच्यातर्फे सुद्धा सरिता पद्मम मॅम साठी छानसा गिफ्ट हॅम्पर. क्या बात. मला खूप छान वाटतंय. माझे दोन्ही आवडते ब्रँड्स आहेत. विनय पाटील सर उपस्थित घ्या प्लीज मंचावर घ्या. दोन्ही आमचे मान्यवर. टाळ्यांचा आवाज जोरदार.
या दोहोंच्या असतील आपण त्यांचं आपण. तर अशा आहे आपल्याला लोकमत सखीच्या मंचावर सरिताज किचनच्या 3 रेसिपीज पाहायला मिळाल्या. कशा वाटल्या नक्की कमेंट्स करून सांगा आणि आपले अजून असेच लोकमतचे व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद.